नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। मराठी या आपल्या मायबोली भाषेतील करंट अफेअर्स आपण पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत? आन्सर ए, हरियाणा या राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, जम्मू आणि काश्मीर मध्ये किती वर्षानंतर विधानसभा निवडणुका होणार आहेत? आन्सर सी, 10 वर्षानंतर जम्मू आणि काश्मीर मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, जम्मू आणि काश्मीर मध्ये विधानसभा निवडणुका किती टप्प्यात होणार आहेत? आन्सर बी, 3 टप्प्यात जम्मू आणि काश्मीर मध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत। नेक्स्ट क्वेश्चन, 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे? आन्सर डी, अट्टम या चित्रपटाला 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या भाषेतील अट्टम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे? आन्सर सी, मल्याळम भाषेतील अट्टम चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर बी, वाळवी यांना 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? आन्सर ए, ऋषभ शेट्टी यांना 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, ऋषभ शेट्टी यांना कोणत्या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे? आन्सर डी, कांतारा या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे? आन्सर बी, नित्या मेनन यांना 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर डी, सूरज बडजात्या यांना 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर सी, नीना गुप्ता यांना 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? आन्सर ए, पवन मल्होत्रा यांना 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर डी, गुलमोहर यांना 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? आन्सर बी, कांतारा यांना 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकांचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? आन्सर ए, अरिजित सिंग यांना 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे। नेक्स्ट क्वेश्चन, पैतोंगतार शिनावात्रा यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे? आन्सर सी, थायलंड या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झालेली आहे।
नेक्स्ट क्वेश्चन, इस्रोच्या पृथ्वी निरीक्षण उपग्रहाचे कोणत्या यानाद्वारे श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे? आन्सर बी, SSLV D3. नेक्स्ट क्वेश्चन, महाराष्ट्र राज्यातील किती गावात 100% सौर ऊर्जेचा वापर करणारी योजना महावितरणतर्फे राबविण्यात येणार आहे? आन्सर सी, 100 गावात 100% सौर ऊर्जेचा वापर करणारी योजना महावितरणतर्फे राबविण्यात येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जम्मू आणि काश्मीरच्या DGP पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? आन्सर ए, नलिन प्रभात यांची जम्मू आणि काश्मीरच्या DGP पदी नियुक्ती करण्यात आली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड झाली आहे? आन्सर डी, हरीश पर्वतनेनी यांची संयुक्त राष्ट्रामध्ये भारताचे राजदूत व स्थायी प्रतिनिधी म्हणून निवड झाली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.